सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे भिवपूर तालुका भोकरदन जिल्हा जालना प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर। पावे तरीच हा जीव सुख पावे माझा देहाचा विसर पाडी मग देहाचा विसर पाडी मजा तरीच हा जीव सुख पावे तरीच हा जीव सुख पावे मला बरवे केशवरा केशवराजा पळो आले बरवे केशवराजा बरवे केशवराजा बरवे केशवराजा बरवे बरवे
बरवे केशव राजा बरवे केशव राजा बरवे केशव राजा बरवे केशव बरवे केशव राजा पळो आले बरवे केशव पळो आले बरवे केशव राजा पळो आले केशव राजा पळो आले केशव राजा बरवे 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 केशी राजा करो आले बरवे केशी राजा करो आले बरवे
ग म ग पद म प ग म ग पद म प ग म ग स ग ध धा 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 नी प म ग स ग ध धा 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 ध प साने द साने द गम द द द द द धनि 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 द पा 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 सगदा 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 नी प म ग गम धनि 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 दा 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 गम धनि 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 दा 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 गम धनि 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 दा 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 सुख पावे तरी देवा सुख पावे तरी देवा सुख पावे विठ्ठल 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 या या माऊली या विठ्ठल 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 वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय महाराज की जय महाराज की जय विठ्ठल 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 देवाता ऐसा करी उपकार देवाता ऐसा करी उपकार देहाचा विसर पाडी मज तरीचा हा जीव सुख पावे माझा बरे केशराजा कळवाले ठाव देई चित्ता राखे पायापाशी सकळ वृत्तीशी अखंडित आस भय चिंता लज्जा काम क्रोध तोडावा संबंध यांचा माझा मागणे ते हेच आहे आता नाममुखी संत संग देई तरीच हा जीव सुख पावे माझा बरे केश राजा कळवाले तुका म्हणे नको वरपंग देवा घेई माझी सेवा भाव शुद्ध तरीच हा जीव सुख पावे माझा बरे केश राजा कळवाले
तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं नरे समागत्य तिष्ठम् आनन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं कैलाशिराना शिवचन्द्रमौळी नरेन्द्रमाता पुरेजा कारुण्यसिन्धो दुःखहारी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी दयांचे केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोण्याता देवाता ऐसा एवढं जरी लक्षात राहिलं ऐकणाऱ्याला अभंग कोणता होता? देवाता ऐसा करी उपकार देहाचा विसर पाडी मज तरीच हा जीव सुख पावे माझा बर्वे केशराजा कळू आले. थोर संत आत्मानंद महाराज यांच्या संजीवन समाधीच्या एका पावन अशा दरबारामध्ये महाराजांच्या 79व्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने मंगळवेढा पंचक्रोशीतील सर्व भक्त भाविकांचा या ठिकाणी असलेला महापूर ग्रंथराज ज्ञानेश्वरी ग्रंथ ज्यांनी लिहिला असे संत सम्राट ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र हरिभक्तिपरायण भागवताचार्य अनिल महाराज तुपे महाराज यांच्या अमृतवाणीतून गेली 7 दिवस आपण त्याचं श्रवण करत आहात. भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून मंगळवेढा पंचक्रोशी आणि भिवपूर्ण अशा सर्वांच्या श्रद्धेय संयोजनातून चालत असलेल्या या नामसप्ताहात आजची ही उपांत्य दिवसाची कीर्तन सेवा करण्याची सूचना अखिल भारतीय वारकरी मंडळाचे भोकरदन तालुक्याचे अध्यक्ष आणि ज्यांनी महाराजांचं चरित्र लिहिलेले आपण शेवटी त्याचं प्रकाशन महाराजांच्या कृपेने आपल्याला करायचं आहे. त्याचे लेखक हरिभक्तिपरायण गणेश महाराज साबळे महाराज आणि या नामसप्ताहाच्या निमित्ताने संयोजन केलेली ही गुणीजन मंडळी जसे अंगठीच्या कोंदणात बसण्यासाठी हिरे असावेत ते हिरे परंतु निवडक हिरे असावेत तसं अतिशय सुंदर अशा प्रकारची गुणीजन मंडळी या ठिकाणी आहेत. या सर्वांनाही कोटी कोटी धन्यवाद देतो. म्हणजे मृदंगाचार्याचं तर बोलायचा प्रश्नच नाही मला. सुंदर अशा प्रकारचे त्यांचं मृदंगाची सेवा महाराजपणाचे या ठिकाणी आहेत. प्रत्यक्ष पांडुरंगाने अनुग्रह दिलेल्या बोधले महाराजांनी जगद्गुरु तुकाराम महाराजाच्या समकालीन होऊन गेलेले संत मानकोजी बोधले महाराज यांचे बंधू शिवाजी बोधले महाराज त्यांनी ज्या समाधीचं दर्शन घेतलं होतं त्या समाधी कळंब तालुका दिवाणे शेलगाव म्हणून गाव आहे. महाराज त्या ठिकाणचे आहेत. तुम्हालाही कोटी कोटी धन्यवाद देतो आपण आलात आणि त्या ऐतिहासिक प्रसंगाचं स्मरण करून दिलं त्याबद्दल तुम्हालाही धन्यवाद देतो. सर्व मान्यवर मंडळी तरुण मंडळी माता भगिनी आणि या नामसप्ताहामध्ये महाराजांचे आशीर्वाद घेऊन आपल्या जीवनात वाटचाल करणाऱ्या मंडळींनी महाराजांच्या पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्ताने आपल्याकडून जे घडेल ती कोणी अन्नदानाची सेवा असेल भजनाची सेवा असेल नियोजनाची सेवा असेल आपापल्याप्रमाणे सेवेच्या रूपाने 79 आपलं 79 वर्ष अखंड सातत्याने
नाम सप्ताहाच्या चाललेल्या सेवेला आपण वैभव प्राप्त करून देण्याची विनम्र सेवा महाराजांच्या चरणी आपण करताय. त्याबद्दल आपल्या सर्वांचं आदरपूर्वक वंदन करू आणि अधिक प्रस्तावना न करता आपल्या अभंगाच्या चिंतनाकडे आपण वळू. विठ्ठल महाराजांच्या नावातच आत्मानंद असा शब्द आहे. वेदांत वाक्येषु सदा रमन्तः, ही सामान्य गोष्ट नाही, लक्षात ठेवा. आणि त्यांच्या संजीवन समाधीच्या महोत्सवामध्ये कैवल्य चक्रवर्ती संत सम्राट ज्ञानेश्वर महाराज यांचं चरित्र असावं ही त्या गोष्टीला साजेशी गोष्ट आहे, लक्षात ठेवा. संत चरित्र हे कशासाठी असतं ही गोष्ट पहिल्यांदा लक्षात घेतली पाहिजे. विठ्ठल आपल्याकडे महाविद्यालयामध्ये विज्ञान शाखेमध्ये 2 प्रकारचे पिरियड असतात. एक असतात थेरॉटिकल, दुसरं असतं प्रॅक्टिकल. म्हणजे तो सिद्धांत शिकवला जातो एक भाग, आणि शिकवलेला सिद्धांत प्रत्यक्षात कसा असू शकतो त्याचं प्रॅक्टिकल केलं जातं. म्हणून यदा कदाचित एखादा सिद्धांत सांगण्याचा पिरियड बुडाला तरी विद्यार्थ्याला एवढं नुकसान वाटत नाही, पण विद्यार्थी म्हणतात आज प्रॅक्टिकल आहे बरं का, त्याला महत्त्व आहे. तसं शास्त्रात असलेले सिद्धांत प्रत्यक्षात जर आपल्याला पाहायचे असतील तर त्या सिद्धांताची अनुभूती आणि प्रात्यक्षिक हे संत चरित्रातून होत असतं, संत जीवनातून होत असतं. अभयम सत्व संशुद्धी ज्ञानयोग व्यवस्थिती दानम दमशी यज्ञस्य स्वाध्याय स्तपार्जवम, ही दैवी संपत्तीचे 26 गुण गीता शास्त्राने सांगितलेले आहेत, हे नक्की आहे. पण ते प्रत्यक्षात कशी आहे, शांती कशी असते, नाथ महाराजांचं जीवन पाहिल्याशिवाय शांती कळत नाही, लक्षात ठेवा. आला का लक्षात? संयम कसा असतो, शांती कशी असते, आलं का लक्षात? जरी यवन अंगावरी थुंकला आणि प्रसाद देऊनी मुक्त केला, ही शब्दातली शांती प्रॅक्टिकलमध्ये असते, लक्षात ठेवा. निर्मत्सर कसं असावं, मंबाजीबुवांनी काठीने हाणलेला प्रसंग असला तरी त्या मंबाजीबुवाच्या घरी जाऊन भेट घ्यावी. हे शास्त्राची अक्षरं प्रत्यक्षात आचरण करून दाखवली जातात, आणि म्हणून ती गोष्ट खूप खूप महत्त्वाची आहे. आपल्याकडे सुद्धा एखादी चांगली गोष्ट जर समाजाला सांगायची असली तर नुसते सांगून भागत नाही, त्याला मॉडेल तयार करावं लागतं. काय लागतं? मॉडेल, नमुना तयार करावा लागतो. ऊसाबद्दल किती जरी माहिती सांगितली तरी शेतकऱ्याला तेवढं वाटत नाही, परंतु ज्या शेतकऱ्याने प्रत्यक्ष 125 टन ऊस आपल्या शेतात काढलेला आहे, लोक त्याची शेती पाहायला जातात, लक्षात ठेवा. हे प्रॅक्टिकल आहे. तसं वेदाधिकांनी शास्त्राधिकांनी सानेक गायलेले सिद्धांत प्रत्यक्ष कृतीतून ज्यांनी अनुकरलेले असतात त्यांचं चरित्र हे समाजाला आरशासारखं असतं, आदर्शसारखं असतं. आपण दुसऱ्याची प्रात्यक्षिक पाहिल्यानंतर आपल्याला ती गोष्ट शक्य वाटते, करावी अशी वाटते. म्हणून आपल्याकडे शास्त्रप्रचिती आहे, आत्मप्रचिती आहे, गुरुप्रचिती आहे. या सगळ्यापेक्षा सुद्धा आत्मप्रचिती अगोदर शास्त्रप्रचिती आणि त्याच्यानंतर मग गुरुप्रचिती असं कोणी केलं. गुरुप्रचिती असेल तर आत्मप्रचिती यायला कुठल्याही घेण्यासाठी माणसाला काही अशक्य वाटत नाही. म्हणून संत चरित्र खूप महत्त्वाचं आहे. भगवंताने सुद्धा सांगितलं, माझी भक्ती करण्यापेक्षा ते मज प्राणा ही पर्वते आवडती गा निवृत्ते, जे भक्त चरित्राते प्रशंसिते. ते मला खूप आवडतात, प्राणापेक्षा प्रिय आवडतात. जे माझ्या भक्ताची कथा गातात ते मला खूप आवडतात. लक्षात ठेवा. एखाद्या असू मुलं बाळ असली सुद्धा शोभा आहे, ते आपण बी त्याच्यातूनच गेलो. फक्त त्याच्या आईने पालकाने त्याला शांत बसवावं एवढंच, बाकी काय.
बस बस गेलं का त्याच्या तिकडे आईजवळ बरोबर बरोबर आहे वासरू गाईजवळ गेलं का नाही नका का प्यायला मिळणार चाटलं तरी ते खुश राहते पण त्याला त्याच्या आई गाई आहे आईजवळ जायला मिळावं ती आईची माया खूप विशेष असते आईनं मांडीवर घेतलं तरी पोरग शांत होतं बघा आणि बापाने बिस्किट दिले तरी पोरग ऐकत नाही हा विठाला विठाला ते मज प्राणाही पुरवते आवडती गा निरुते जे भक्त चरित्राते प्रशंसिते मला वाटतं याच्यातलं अजून एक गोष्ट सांगतो आपण आपल्या गावातली मुलगी ज्या गावाला दिली त्या गावी आपण जावं आणि तिकडून आल्यानंतर तिच्या आईला भेटून सांगावं मी ताईकडे गेलो होतो खूप खूप ताईचं घर चांगलं आहे तिची प्रॉपर्टी बी खूप चांगली आहे ती माणसं बी खूप चांगली आहेत मला खूप खूप आनंद वाटला असं ऐकत असताना आईला कसं वाटेल मग ती आई म्हणत असते थांबा ना थोडं नाश्ता करून जा थोडंसं नाही मला गाई नाही नाही थांबा थांबा तिला वाटतं थोडं यांना नाश्ता घातला की ताईच्या आणखी 4 गोष्टी मला ऐकायला मिळतील तसं भगवान सुद्धा म्हणतात तोपे महाराज 8 दिवस थांबा 8 दिवस थांबा आलं का लक्षात त्याच्यामुळे माझ्या संतांनी केलेली भक्ती जगलेले जीवन मला ऐकायला मिळेल म्हणून भक्तचरित्राते प्रशंसिती ते प्राणापेक्षा प्रिय आहेत म्हणून आत्मानंद महाराजांच्या एका अद्वैत आनंद स्थितीतला आनंद ज्यांनी जीवनामध्ये अनुभवला त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने माऊलीचे चरित्र सांगितलं जातं हे अत्यंत चांगली गोष्ट आहे महत्त्वाची गोष्ट आहे मी त्या चरित्राला आणि आपल्या सर्वाला वंदन करतो हरिभक्तीपर्यंत अनिल महाराज तुपे महाराज यांनाही धन्यवाद देतो ते अखिल भारतीय वारकरी मंडळाचे आमच्या नाशिक जिल्ह्याचे कोषाध्यक्षच आहेत त्याच्यामुळं आणि ते भागवत कथा करा हे माऊलीचं चरित्र सांगतायत त्याबद्दल त्यांना मी कोटी कोटी अशा प्रकारचा धन्यवाद देतो महाराज हे लॉकडाऊनच्या काळात काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत वारकरी मंडळाचं पुनर्गठन झालेलं आहे दर 3 वर्षाला असतं पण यावेळेस योग आला समजा लॉकडाऊनच्या काळात मी 7-8 महिने घरी बसून होतो तेवढ्यात एवढंच काम केलं पण एवढं मात्र नक्की मी कुणाला प्रत्यक्ष पाहिलेलं नाही फक्त शब्दातूनच माणसं ओळखली महाराज तुम्हाला आजच पाहिले महाराज तुम्हाला आजच पाहिले आता काश्मीर ते कसे माणसाच्या बोलण्यातून त्याच्या विचाराची उंची कळत असते त्यामुळे फार माणसाला भेटायची बोलायची गरज नसती बोलण्यातून त्याच्या विचाराची उंची कळत असते अशी देशभरात खूप चांगली मंडळी आहेत संप्रदायाचं कार्य करण्यासाठी त्यांनाही धन्यवाद देतो आणि आपल्या अभंगाच्या निमित्ताने महाराजांच्या या सप्ताहातील या उपांत्य दिवसा असणारा मागणीपर कीर्तन असतं आपल्याकडे शिष्टाचार आहे शिष्टाचाराला फार महत्त्व आहे बरं का आपल्याकडे असं म्हटलं जातं योगात रूढी बली अशी शास्त्रापेक्षा रूढीला फार महत्त्व आहे फार महत्त्व आहे आता मी तुमचं काढू नये पण आता वेळ आल्यावर सोडू नये लग्नामध्ये लग्न लागल्यानंतर त्या साडी भरायच्या वेळेला त्या नवरीचा बारका भाऊ येत असतो बघा आता माझं झालं नसल्यामुळे माझं तुमच्यासारख्याला विचारणं माझं काम ज्यांचं लग्न झाले त्यांना विचारणं काम आहे जे आपल्याला कळालेलं नाही अनुभवी माणसाला विचारावं आलं का लक्षात तर नवरीचा भाऊ काय करतो म्हणजे आता तुम्हाला सांगावंच लागेल काय करतो कान पकडतो हां आणि त्यानं कान पकडल्यावर तुम्हाला राग न येता तुम्ही त्याला काय देता अंगठी देता गरीब असलं तर त्याला टोपी दिली जाते काहीतरी देतो ही शास्त्र आहे का रूढी आहे बरोबर आहे ना हजारो लोकात त्या नवरीचा भाऊ प्रत्यक्षात तुमचा कान पिळतो तरी तुम्ही आनंदानं सहन करता मग हे जर इतकं तुम्ही पाळता तर आपल्या साधू संतांनी घालून दिलेल्या ज्या परंपरा आहेत नामसप्ताहाच्या पहिल्या दिवशी नमनपर प्रवचन असावं आलं का लक्षात पहिल्या दिवशीचा कीर्तनाचा अभंग समचरण दृष्टी विटेवरी साजरी असावा काल्याच्या आदल्या दिवशीचा अभंग मागणीपर असावा काल्याच्या दिवशी कृष्णचरित्राचं वर्णन करावं ही जी रूढी आणि परंपरा आहे या परंपरेला अनुसरून आपण काय केलं पाहिजे त्याची वाटचाल केली पाहिजे म्हणून आज सेवेकरता घेतलेला अभंग मागणीपर अभंग आहे या अभंगाच्या द्वारा जगद्गुरु तुकाराम महाराज
विनंतीपूर्वक मागणी करतात. काही वेळेला हट्टाने मागणी असते आणि काही वेळेला विनंतीपूर्वक मागणी असते. हट्टाची मागणी, मागण्याचा हक्क असेल तर हट्टाची मागणी असते, आणि मागण्याचा हक्क नसेल तर विनंतीपूर्वक मागणी असते. बरोबर आहे. मकर संक्रांतीच्या 2 दिवस अगोदर मला वाटतं तुम्ही तर्काला पोचले असते. जी मागणी केली जाते साडी आणण्याची, ती विनंती असते का हट्टाची असते? कशी असते? विनंती नसते ती. अशी म्हणत नाही का तुमच्या पाया पडते मला तेवढी साडी आणा बरं का, असं म्हणते का? विनंती नाही, हट्टाच असतं बरं का. लक्षात ठेवा. चाललात तुम्ही बाजारला तर जरा लक्षात ठेवा, शेजारच्या ताईला 2,500ची आणली. त्यांची एकच एकर ऊस आहे, आपला 25 आहे. जरा डोकं चालवा. मला वाटतं तुम्ही काळजी दिसायला लागली. तशी काही आणलेली ना. सांगायचं कारण असं आहे, ती मागणी कशी आहे? हट्टाची मागणी. कारण तिने आईबापाचं कुळ सोडून आयुष्यभर तुमच्याजवळ संसार केलेला आहे, त्याच्यामुळे ती हट्टाची मागणी. आपलंच मूल मला अमुकच पाहिजे, ही मागणी कशी आहे? हट्टाची मागणी. पण ज्याचं त्याच्याशी कर्तव्य नसतं ती मागणी कशी असते? विनंतीची मागणी असते. जगद्गुरू तुकाराम महाराज अजून एक शंका आहे की तुकाराम महाराज अनेक वेळेला मी तो अनाथ अपराधी असं म्हणतात, कधी कधी देवाला विनंती करतात, प्रार्थना करतात, अशा गोष्टी अनेक दिसतात. या अर्थी त्यांचं तसं नसते महाराज. लक्षात. ती वेगवेगळ्या भूमिका घेऊन देवाच्या पुढे संवाद करतात, समाजाला सांगत असतात. कधी पामराची भूमिका, कधी विषयीची भूमिका, कधी जिज्ञासूची भूमिका, कधी मुक्ताची भूमिका, कधी ज्ञानोत्तर भक्तीची भूमिका. आणि मग ते स्वतःच्या भूमिकेवर ज्यावेळेला येतील बरं का, आपण जर गाथा वाचला तर काही आपण अंडरलाईन करून ठेवण्यासारखे. जगद्गुरू तुकाराम महाराज देवाला म्हणतात, देवा चित्त घेऊन या आम्हा काय देशी. अरे आम्हाला चित्त मागतो ना, तू चित्त आमचं घेतलं तर आम्हाला काय देतो अगोदर सांग. आम्हाला मोक्ष देतो म्हणतो तर मोक्ष हे आमचं स्वरूप आहे, तू काय देतो सांग आम्हाला. आणि जर काय देतो हे जर जमलं तरीच घेणे देणे होईल व्यवहार. हे जर पक्क ठरलं तर तुझा ना आमचा व्यवहार होईल, नाही तर तुला 17 ना आम्हाला 17. ही त्यांच्या वैयक्तिक अधिकाराच्या उंचीची बोलणं आहे, लक्षात ठेवा. पण वेळवेळा ज्यावेळेला होतं त्यावेळेला आपल्या सर्वांच्या भूमिका घेऊन संत बोलत असतात. जगद्गुरू तुकाराम महाराज भगवंताकडे मागणी करत असतात. कशाची मागणी आहे? आता दुसरा एक विषय आहे का, जगात कसं आहे, कुंडे कुंडे नवंपया पिंडे पिंडे मतिर्भिन्ना. प्रत्येक डबक्यातलं पाणी वेगळं आहे, तसं प्रत्येक माणसाचा विचार वेगळा आहे. म्हणून प्रत्येकच गोष्टीत माणसात मतभेद आहेत. मतभेद नाही असं नाहीच, प्रत्येकात मतभेद. तुम्ही 2 लाखाची साडी आणली, गृहीत धरा. तुम्ही म्हणजे साडीचंच पुन्हा पुन्हा का काढलं? संक्रांतीच्या अगोदर असतं तर मी हा विषय काढून तुमच्यात भांडण लावून दिलं नसतं. आता संक्रांत संपून गेल्यामुळं तुम्हाला बी काही दाख नाही, नुसतं ऐकूनच घ्यायचे. आणि जर मी संक्रांतीच्या अगोदर सांगितलं असतं तर घरी म्हणले असते महाराजासमोर लय कान पसरून ऐकले, पण कसला पोतरा आणलाय मला. त्याच्यामुळे तुमची काळजी संपल्यावर बोलते मी. अलग लक्षात. जरी आणली तरी ती काठालाच बरी नाही, पदरालाच बरी नाही, सुतच बरोबर नाही, कलरच निघून जातोय, अमकच होतंय. प्रत्येक गोष्टीमध्ये काय आहे? मतभेद. सासू सुनाचं जमत नाही म्हणजे का जमत नाही? काय आहे? मतभेद. त्याचं कारण आहे सुधारणा आणि कलह. नवी पिढी सुधारणेच्या मार्गाने जात असते आणि जुन्या पिढीला जुन्यातलं चांगुलपण दिसलं, नव्यातले दोष दिसतात आणि नव्याला नव्यातला आकर्षकपणा दिसतो आणि याच्यामुळे ओढातवण होते. प्रत्येक गोष्टीत मतभेद. मतभेद नाही असं ठिकाण नाही. आता बाकीच्या मतभेदाचा विचार सोडूनच द्या. अलग लक्षात. भावाभावात मतभेद, पिता पुत्रात मतभेद, सासू सुनात मतभेद, गुरु शिष्यात मतभेद, कशातही मतभेदच आहे. आता या सगळ्यापेक्षा 3 गोष्टीत सुद्धा मतभेद जिथं नसावा पण तिथं पण आहे. सांग
3 गोष्टी. सदा विचारे तस्मात जीव जगत परात्मनः. जीवाचं स्वरूप काय याच्याबद्दल शास्त्रकारात एक मत नाही. हे असं म्हणतंय ते तसं म्हणतंय. जगत कसं आहे म्हणजे अणुपासून निर्माण झालं का, परमाणूपासून निर्माण झालं का, आपोआपच निर्माण झालं का, अनादी अनंत आहे का, साधी अनंत आहे का, प्रत्येकाचं त्याच्याबद्दल मतभेद. म्हणजे जगाबद्दल मतभेद आहे, जीवाबद्दल मतभेद आहे, देवाबद्दल मतभेद आहे. कोणी निर्गुण निराकार मानतं, कोणी निर्गुण साकार मानतं, कोणी सगुण साकार मानतं. प्रत्येकाची भिन्न भिन्न. सगुणामध्ये पुन्हा सुद्धा हे 33 कोटी देव. कोणी कसलं देव मानतं, कोणी कशाचं देव मानतं, कोणी कशाचं देव मानतं. आपापल्यामध्ये मतभेद. सगळ्या गोष्टीमध्ये मतभेद आहेत. पण एकच गोष्ट अशी आहे की त्याच्यात मतभेद कोणाचाच नाही, की ज्या गोष्टीच्या अपेक्षा जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगातून करतात. एकच गोष्ट अशी आहे की त्याच्याबद्दल कोणामध्येही मतभेद नाही. त्याचं नाव आहे सुख. त्याचं नाव काय आहे? असं कुणाला वाटतं का मला दुःख व्हावे, मज लागी दुःख व्हावे, ऐसे कोणी भावी ना जीवे. मला दुःख व्हावं असं कोणाला तरी वाटतं. कोणीतरी देवाला प्रार्थना करतो की हे देवा खूप खूप झालं, आमच्या गावात अनेक लोकाला आषाढ महिन्यामध्ये संडास लागली ती बरी झाली, माझ्याकडे का दुर्लक्ष केलं देवा, असं काय मी पाप केलं असं कुणी म्हणतं का? देवा कित्येक लोकांचे पोट दुखलेले बघितले, उलते पालते झाले, पण मला सवासच का ठेवलंय, माझं का पोट दुखत नाही? दुःखाची अपेक्षा कोण तर करतं का? प्रत्येकाला काय अपेक्षा आहे? सुखाची आहे. एवढंच बघा, एक क्षेपक सुद्धा काही प्रमाण आहे बरं का. देवा तुम्हाला धावशील का, देवा तुम्हाला पावशील का, आणि सुख ज्याला म्हणतील ती धावशील का. प्रत्येकाला काय हवंय? जरा चेहरा सुकलेला दिसलं की विचारलं काय काढलंय, काय चाललंय काकू? सुखच नाही. काय नाही? सुखासाठी रात्रंदिवस सुखच घेतात माणसं, अपेक्षाच करतात. कोण कशात मानते, कोण कशात मानते, पण सुखाची अपेक्षा सर्वाला आहे. काही गोष्टी कशा असतात बघा, मानाव्याच लागतात. एक भोजराजा होता आणि त्या भोजराजाकडे कालिदास नावाचा प्रधान होता. आणि कालिदास नावाचा प्रधान असल्यामुळे तो हुशार होता. भोजराजा त्याचे कौतुक करायचा, म्हणजे खूप चांगला आहे, खूप चांगला आहे, खूप चांगला आहे. पण माणसाची मानसिकता अशी आहे बघा, एकाला चांगलं म्हटलं की दुसऱ्याला त्याच्याबद्दल सहजच मत्सर वाटतो. म्हणून नेते लोक बोलण्यात हुशार असतात. ते म्हणत असतात हा विजय माझा नसून हा विजय तुमचा आहे. मी तुमचा 5 वर्षाचा सालक्या गडी आहे. लोक मग असू द्या, मग राष्ट्र धुवून खा, आमचं काय म्हणणं. आलं का लक्षात? आपण स्वकेंद्रित झालो की लोक आपल्यापासून कधी निघून गेले सांगता येत नाही. म्हणजे एकाला चांगलं म्हणलं की दुसऱ्याला काय. अहो साधू संत वेळेत काय, साधू संत तुम्हाला असं आपल्याला चूक म्हणत नाहीत. लागोनी या पाया विणवितो तारी बोला मुखीना तारी बोला मुखीना विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा तारी बोला मुखीना तारी बोला मुखीना विठ्ठल मना वेळो वेळा विठ्ठल मना लागोनिया पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम. एवढं विनंतीपूर्वक सगळ्याला सांगावं लागतं. एकाला चांगलं म्हटलं की दुसऱ्याला काय, एका म्हणता भले तुझे सहजाची निघले, तुझे सहजाची निघले, तुझे सहजाची निघले. एका म्हणता भले तुझे सहजाची निघले, तुझे सहजाची निघले, तुझे सहजाची निघले. एका म्हणता भले एका म्हणता भले तुझे सहजाची निघले, तुझ्या सहजाची निघले, तुझ्या सहजाची निघले. एका म्हणता भले, एका म्हणता भले
सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे भिवपूर तालुका भोकरदन जिल्हा जालना. प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर.